नमस्कार, मी गजानन डाळिंबकर, कृष्टेक प्रायव्हेट लिमिटेड साताराच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून गेली 23 वर्ष झाली कृष्टेक यासाठी काम करतोय आणि आपण आज इथं जमलो आहोत श्री कैलासराव कांबळे यांच्या शेतामध्ये आणि एक सुंदर असा संदेश लोकांसाठी आहे, हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी। तो म्हणजे असा की आज सरासरी हळद ही 175 दिवसाची सर्वांची झालेली आहे आणि हळदीला सुंदर असा माल पण लागत आला आहे। परंतु काळजी घेण्यासारखा एकच विषय आहे, आता रात्रीची आर्द्रता वाढलेली आहे, थंडी वाढलेली आहे आणि काही लोकांकडे मुबलक पाणी आहे, त्यामुळे लोकांना सारखं पाणी द्यावं असं वाटतं। पण हळदीच्या पिकामध्ये जोपर्यंत तुम्ही तिला भेगा पडू देणार नाहीत, उलू देणार नाहीत, तोपर्यंत हळदीची कंद भरणी चांगली होणार नाही। किती महागडे मॉलिक्यूल टाकले किंवा काही जरी केलं तर तू नुसत्या महागड्या मॉलिक्यूलवर काही गोष्टी डिपेंड नाहीत, तुमच्या पाणी देण्याच्या पद्धतीवर समजा त्या डिपेंड असतात। चिकचिक पाणी झालं, बेड जर सारखे ओले जर राहिले तर कंद भरणी चांगली होणार नाही। हवा पास झाली पाहिजे, खेळती राहिली पाहिजे, जमिनीला भेगा पडल्या पाहिजे, जमीन उरली पाहिजे। थोडंसं दाखवा, जमीन मिनिमम चांगली करंगळीसारखी, आपल्या हाताच्या बोटाच्या करंगळीसारखी जमीन उरली पाहिजे, तेव्हा कंद भरणी चांगली होते। आज आपण दादाच्या शेतामध्ये एक साधंसं छोटंसं झाड उपटलं, सड आहे का कुठून बघून आपण बघत होतो, पण सडीचा कुठेही प्रॉब्लेम नाही। हळद छान आहे, साधारणतः काही माल तुटला आहे पण 700-750 ग्रॅमपर्यंत माल तयार होता आणि हळद एकदम छोटंसं आहे। लहानातलं लहान झाड बघून आम्ही घेतलं तर केशरी कलर खूप छान आहे, याच्यावरती सायझर वगैरे सोडून झालेलं आहे आणि पूर्ण ट्रीटमेंट झालेली आहे आपली आतापर्यंत। एकदम छोटं झाड आहे, साधारणतः 15 ते 20 पूर्ण झाड आहेत आपल्या शेतामध्ये आणि 1 एकर हळदीचं क्षेत्र आहे। आपला मानस आहे मिनिमम या परिस्थितीत जमिनीच्या वातावरणानुसार आणि जमिनीनुसार 150 क्विंटलपर्यंत आपला मानस आहे आणि तेवढा आपल्याला तो नक्कीच मिळणार। अजून 70 दिवस हळदीचे बाकी आहेत, आज 175 दिवसाची हळद आहे। कृपया सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की त्यांनी सारखं पाणी देऊ नये आणि असं जर कुठं वाटलं तर शेवटच्या डोजमध्ये जिब्रेलिक ॲसिड केजी वगैरे आणि आपला थोडासा जीवाणू म्हणजे आपल्याला कॉम्बिरिच NPK कन्सर्शिया सोडायला हवा, म्हणजे जेणेकरून आपली दिलेली खतं पण सगळी मिळतील आणि सायझरचा वगैरे पण आपल्याला तिथं उपयोग चांगला करून घेता येईल आणि वडे चांगल्या भरतील। दादा काय वाटतं तुम्हाला? नाही, आपण म्हणजे गजानन डाळिंबकर यांच्याकडून कृषीटेक कंपनीची जी औषधं वापरलेली आहेत, हो आपल्याला त्या औषधापासून एकदम चांगला थोडा रिझल्ट म्हणजे दिसून येत आहे। बरोबर, आता आपलं तर पहिलेच वर्ष आहे, यस आपण आपल्या मनानं स्वतः जे काही कोणती औषधं टाकलेली नाही आहेत। यस यस हो. बरोबर। आपण शेजाऱ्याच्या किंवा इतरांच्या तुलनेत आपल्याला आपलं पीक कसं वाटतं? नाही, त्याच्यापेक्षा आपलं थोडंसं आपल्याला चांगलंच वाटते। आता साधारणतः दुपारचे 2 वाजत आले, आपण बघू शकतो एक पूर्ण मूव करा पूर्ण प्लॉटवर। हळदीचं पान बघा, आता साधारणतः बघा 2 वाजलेले आहेत, परंतु पान वगैरे फ्रेश आहे, पूर्ण असं टवटवीतपणा आहे। असं नाही की चला ऊन धरलंय, कुठं फेरसची कमी नाही किंवा काही नाही, पूर्ण ताजेतवानापणा आहे आणि छोट्या झाडाला आपण उपटून घेतलंय। 700-750 ग्रॅमपर्यंत माल आहे। चला दादा, ओके, हो, हॅपी, एकदम धन्यवाद। आनंदी आहे।